लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे सखी आणि कान्हा हे दोघेही जण आता बेडरूममध्ये असतात. तेव्हाच आता इकडे सखी म्हणत असते, बघितलंस ना कान्हा, सरकारने तर अगदीच प्रश्नाचं उत्तर अचूक दिलेलं आहे, पण हे सगळं तू सांगितलंस म्हणून मी केलंय. तेव्हाच कान्हाला रिकॅपमध्ये भूतकाळ आठवतो. जेव्हा तो इकडे किरणबरोबर ऑफिसमध्ये जायला निघालेला असतो, तेव्हा किरणने काही पेपर्स आणलेले असतात, ज्या पेपर्सवर कान्हाच्या सिग्नेचर हव्या असतात. आणि तेव्हा कान्हा म्हणत असतो, हे बघ, ह्या पेपरवर सह्या कर. तेवढ्यातच एक मुलगा त्या किरणला धक्का देतो आणि जात असताना त्याच्यामध्ये हातामध्ये असलेले पेपर्स आणि एक डायरी असते ती खाली पडते. आता कान्हा ती डायरी घेतो. तेव्हा किरण म्हणत असतो, प्लीज यार, माझी डायरी वाचू नकोस ना. तेव्हा कान्हा म्हणत असतो, एक मिनिट प्लीज, आणि हे सगळ्या गोष्टी असं का म्हणतोयस तू? अजिबात मी तुझं ऐकणार नाही, ही डायरी मीच वाचणार आहे. असं म्हणून आता कान्हा ती डायरी वाचतो. तर तो जानूला कधी कॉफी प्यायला घेऊन गेलाय, किती तारखेला घेऊन गेलाय, गार्डनमध्ये कधी गेलाय, लंचसाठी कधी नेलाय, त्याचबरोबर गजरा कधी दिलाय, ह्या सगळ्या गोष्टी डायरीमध्ये डेट, वेळ आणि त्याचबरोबर वार, ह्या सगळ्या गोष्टीनुसार मेन्शन केलेल्या असतात. त्यावर आता इकडे कान्हा म्हणत असतो, अरे वा वा, ही तर बेस्टच आयडिया आहे. आणि त्या आयडियामुळेच आता इकडे कान्हाने खूपच मोठा मास्टर माइंड प्लॅन केलेला आहे, तेच आता आपण पाहतोय. तर आता कान्हाला जेव्हा समजतं की आता सखीने काही प्रश्न काढणार आहे आणि सखी काही प्रश्न काढल्यानंतर आता इकडे ह्या दोघींची परीक्षा घेणार आहे, त्याच वेळेला रात्री उशिरा तो तेजस्विनीशी बोलायला जातो. तो तिला म्हणत असतो, आता मी तुम्हाला काय सांगतोय ते तुम्ही व्यवस्थित ऐका. तुम्हाला हा फोटो घ्यायचा आहे. आज इकडे जेव्हा सरकार ऑफिसमधून घरी येईल तेव्हा ती सखीला भेटायला जाईल. तेव्हा हा फोटो घेऊन तुम्ही सखीच्या खोलीत जाणार आहात. हा फोटो सखीला दाखवायचा आणि सखीला असं बोलायचं की तू जे प्रश्नांची उत्तरं मला विचारशील ते मी तुला देईल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही अशा आवाजात बोलायचं आहे, सरकार जिथे उभी असेल ना तिथे सरकारला ऐकायला गेलं पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही ते बोलायचं आहे. आणि एक गोष्ट तुम्ही बोलायचं आहे की राघवला डायरी लिहायची सवय होती. राघव त्याची प्रत्येक गोष्ट डायरीमध्ये नोट करायचा. तेव्हा तेजस्विनी कान्हाला म्हणत असते, अरे पण राघवला कधीच डायरी लिहायची सवय नव्हती किंवा त्याला कधी लिहिताना सुद्धा मी नाही पाहिलं. त्यावर कान्हा म्हणत असतो, ही तर खरी गंमत आहे. तुम्ही फक्त एवढंच करा, एवढं केलं ना तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं ॲटोमॅटिक मिळणार आहेत, असं तो बोलतो. आणि त्याच वेळेला आता इकडे हे सगळं दुसऱ्या बाजूला लगेचच आता इकडे कान्हा सखीच्या पुढे असतो आणि कान्हा सखीला म्हणत असतो, मी सांगतोय त्याच पद्धतीने तुम्ही हे सगळं काही करा. तेव्हा आता सखी म्हणत असते, पण कान्हा तू हे सगळं अशा पद्धतीने घडवून आणलेस. तेव्हा कान्हा म्हणत असतो, सखी मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सांगतो ना त्याच पद्धतीने तुम्ही हे सगळं काही करा. माझी पूर्ण खात्री आहे की सरकार ह्या सगळ्या जाळ्यामध्ये बरोबर अडकेल आणि काही झालं ना तरीसुद्धा आपणच जिंकणार आहोत. आता तुम्ही ना फक्त एकच गोष्ट करायची आहे की तुम्ही जे काही प्रश्न इथे काढलेले आहेत ना ते प्रश्न तुम्ही हातामध्ये न घेता मी तुम्हाला जे प्रश्न देतो तेच प्रश्न तुम्ही विचारायचे आहेत. त्यावर इकडे आता सखी म्हणत असते, अरे पण कडू दुधीचा प्रश्न. तेव्हा कान्हा म्हणत असतो, तेच तर तुम्हाला सांगू का, ऑलरेडी खऱ्या तेजस्विनीला म्हणजेच खऱ्या तुमच्या आईला मी असं सांगितलेलं आहे की राघव सरांना डायरी लिहायची सवय नव्हती ना, मग तुम्ही असं जोराजोरात बोला की त्यांना डायरी लिहायची सवय होती. तेव्हा सखी म्हणत असते, अरे पण हे सगळं, सखी मॅडम तुम्ही नका काळजी करू, मी आत्ता तुम्हाला ज्या गोष्टी सांगतोय ना त्या तुम्ही त्याच पद्धतीने करा. तेव्हा सखी म्हणत असते, पण तुला एक गोष्ट सांगू का, आता दोघींनीही कडूदुधीचं उत्तर दिलंय, पण माझ्या बाबांना तसा त्रास कधीच झाला नव्हता. मग तेच मी तुम्हाला सांगतोय. हे बघा, मी खोटी डायरी अरेंज केली आणि खोटी डायरी अरेंज केल्यानंतर राघव सरांच्या त्या ऑफिसच्या कपाटामध्ये ती खोटी डायरी ठेवलीसुद्धा आणि ही गोष्ट, खोटी डायरीची गोष्ट सरकारपर्यंत पोहोचवलीसुद्धा आहे. मग आता मला एक गोष्ट सांगा, सरकारने ती डायरी शोधूनच कडूदुधीचं उत्तर दिलेलं आहे, असं कान्हा आता बोलत असतो. आता हे सगळं कान्हाने बोलल्यानंतर लगेचच आता इकडे सखी म्हणत असते, हे जरी खरं असलं ना कान्हा, तरी एक गोष्ट मात्र तू कायम लक्षात ठेव, मी हे जे काही दुसरे प्रश्न काढलेले आहेत ना त्या प्रश्नाची उत्तरं, त्या तू जे काही म्हणतोयस ना माझी खरी आई, माझी खरी आई,
त्यांना त्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागणार आहेत, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो की तिथे तेजस्विनी आलेली असते. तेव्हा तेजस्विनी दरवाजा वाजवते आणि दरवाजा वाजवल्याबरोबर तेजस्विनी म्हणत असते, मी आत येऊ का? त्यावर काना म्हणत असतो, हो हो या ना या, असं म्हणून आता तो तिला आतमध्ये बोलवतो. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे तेजस्विनी म्हणत असते, खरं तर एक गोष्ट मला तुला सांगायची. आत्तापर्यंत मी कधी खोटं बोलली नाही किंवा आत्तापर्यंत मी कधी खोटं वागली सुद्धा नाही, पण आज तुझ्या सांगण्यामुळे मी खोटं बोलले आणि खोटं वागलेली आहे. तेव्हा सखी म्हणत असते, बाहेर जरी इकडे त्या जिंकल्या असल्या ना तरीसुद्धा ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. काही प्रश्न मी काढली आहेत आणि जोपर्यंत तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं देत नाही तोपर्यंत हे सगळं सिद्ध होणार नाही, असं इकडे आता ती बोलत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता सरकार तिच्या खोलीमध्ये असते आणि सरकार तिच्या खोलीमध्ये असताना आता जे काही लेन्स बनवू डोळ्याला लावून जे काही ती वावरत असते त्या लेन्स इथे ती काढत असते. आता लेन्स काढल्याबरोबर ती जी काही डायरी हातामध्ये आहे ती डायरी हातात घेते आणि त्यानंतर ती म्हणत असते, खरं तर ही डायरी माझ्या हाती लागली म्हणून मला त्या प्रश्नांची उत्तरं देता आली. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, आता उद्या सखी कोणते आणि कसले प्रश्न विचारणार आहे. जर सखीच्या मनाचे प्रश्न असले तर मग मी काय करणार आहे, असा विचार ती करते आणि त्यानंतर रिकॅपमध्ये जाऊन ती बघत असते. बरं झालं मला त्या लॉकरमध्ये ही जी काही डायरी आहे ती डायरी मला त्या लॉकरमध्ये मिळाली आणि त्या लॉकरमध्ये ही डायरी मिळाल्यानंतर अशा पद्धतीने सगळं काही व्यवस्थित झालंय, असं इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे ते कडूदुधीचं, नाहीतर कडूदुधीचं उत्तर मला मुळात आलंच कसं असतं. आता तिथे सगळं काही डायरी वाचत असते आणि डायरी वाचत असताना लगेचच म्हणत असते, जेव्हा राघवला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर त्याचं बिलाचं जे काही बिल होतं हॉस्पिटलमध्ये भरलेलं ते सुद्धा बिल मला मिळालं. तेव्हा ते बिलसुद्धा इथे कानानेच ठेवलेलं असतं बरं का प्रेक्षकांनो त्या डायरीसोबतच. तेव्हा आता सरकार विचार करते, हे सगळं ठीक आहे, आता डायरीतले प्रश्न होते म्हणून मला हे प्रश्न आले, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला आता बाकीचे दुसरे सुद्धा प्रश्न इथे आले पाहिजेत ना. दुसरे प्रश्न जर नाही आले तर मग काय होणार आहे, असा ती विचार करते. आता इकडे आपण पाहतो की सखीने जे काही प्रश्न काढलेले असतात त्या प्रश्नांचा कागद आता इकडे तिने तेजस्विनीच्या हातामध्ये दिलेला असतो आणि तेजस्विनीच्या हातामध्ये दिल्यानंतर आता इकडे सखी म्हणत असते, खरं तर माझा एक प्रश्न आहे तुम्हाला आणि तो माझा प्रश्न असा आहे की जेव्हा बाबा काही कामासाठी बाहेर गेले होते आणि काही कामासाठी बाहेर गेल्यानंतर मला माझी आई जी आहे ना ती जत्रेमध्ये घेऊन गेली होती, तेव्हा तिथे नेमकं काय झालं होतं ह्याच गोष्टी मला इथे ऐकायच्या आहेत, असं सुद्धा आता इकडे ती बोलते. आता तेव्हा इथे तेजस्विनी सांगायला सुरुवात करते. ती म्हणत असते, खरं तर तिथे एक नाही तर अनेक गोष्टी इथे घडल्या होत्या. जेव्हा राघव बाहेर गेले होते आणि घरी आपण दोघीच होतो तेव्हा तुला जत्रेत जायचं होतं, दसरा होता आणि दसऱ्यासाठी तू खूपच हट्ट केलायस की मला जत्रेत जायचंय आणि त्याचमुळे मी तुला जत्रेत घेऊन जाण्यासाठी तयारसुद्धा झाले. पण तुला सांगू का, जत्रेत गेल्यानंतर तू 7-8 वर्षाची पोरगी, तुला 7-8 वर्षाचं लेकरू मागून मागून जत्रेत काय मागणार बरं? खेळणं, रथपाळण्यात बसणं, त्याचबरोबर जास्तीत जास्त म्हातारीचे केस खाणं, एखादी बाहुली मागणं, ह्या सगळ्या गोष्टी तू मागायला हव्या होत्यास ना. पण तू हे सगळं अजिबातच नाही मागितलंस, तू तर उलटच काहीतरी केलंस. तेव्हा लगेच आता कान्हा म्हणत असतो, नेमकं काय केलं त्यांनी? त्यावर ती म्हणत असते, तिला ना तो वेगळा शो बघायचा होता. वेगळाच म्हणजे कसला? वेगळाच म्हणजे ना तो मौत का कुवा, तो तिला खेळ बघायचा होता आणि त्यासाठीच ती हट्ट धरून बसली. मी तिला सांगू लागले, अगं सखी तू लहान आहेस, नको हे सगळं काही करायला आणि तसंही आपण दोघीच आहोत तिथे, तू घाबरशील बाळा. तेव्हा तिने हट्टच धरला, नाही मला तोच खेळ बघायचा आहे. मग शेवटी काय केलं? मग शेवटी काय, मी तिला तो खेळ दाखवला तेव्हा कुठे मॅडम खुश झाल्या. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट झाली, त्या सगळ्या गोष्टीमध्ये ना त्या जत्रेमध्ये एक गाय आणि तिचं वासरांनी धुमाकूळ घातला होता.
सगळेजण जत्रेमधले सैरभैर होऊन पळायला लागले होते. सखीचा त्या जत्रेमध्येच सखीचा आणि माझा हात दोघींचाही हात सुटला. सखी बघता बघता माझ्यापासून थोडीशी दूर होऊ लागली आणि सखी बघता बघता माझ्यापासून दूर जाताच आता मग काय झालं? मग ती जत्रा शांत होऊ लागली. पळणारी माणसं थांबू लागली. ती गाय सुद्धा थांबली आणि एका ठिकाणी खूप गर्दी झाली. आणि गर्दीच्या त्या गोलामध्ये कोण होतं माहिती का? कोण होतं? सखी होती. सखी त्या गाईच्या छोट्या वासरावरून हात फिरवत होती आणि हात फिरवून त्याला कुरवाळत होती आणि शांत करत होती. काय सांगताय काय? हो. आणि तेव्हा जत्रेतली सगळी काही तो गोंधळ आणि ते सगळं काही शांत झालं होतं. हेच झालं. आणि तुला आणखी गंमत सांगू का? आणखी काय झालं होतं सांगा ना. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इकडे तेजस्विनी म्हणत असते, तिथे एक बाईकवाले काका होते. त्यांना ना बाईक चालूच होत नव्हती. मग मला सांग, ही गेली आणि ही गेल्यानंतर लगेचच त्यांना बाईक सुरू करून देऊ लागली. तेव्हा त्यांना म्हणायला लागली, मी किक मारते. आता मी विचारात पडले की एवढीशी पोरगी आणि किक कशी मारेल. तेव्हा खरंच सखीने किक मारली ना. त्यावर काना म्हणत असतो, बहुतेक ही त्यांची जुनी सवय बहुतेक तेव्हापासूनची. असं म्हटल्यानंतर आता लगेचच सखीने तेजस्विनीला टाळी देण्यासाठी हात पुढे केलेला असतो आणि ऑलमोस्ट टाळी दिलेलीच असते. तेव्हा तेजस्विनीला फार छान वाटलेलं असतं. आता जो काही हात तिने पुढे नेलेला असतो तो हात अलगद पाठीमागे घेतलेला असतो आणि अलगदच तो हात पाठीमागे घेतल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की इकडे काना म्हणत असतो, बरं मग सखी मॅडम, काय तुम्ही विचारलेल्या प्रश्नावर आता इकडे तुमच्या आईनं व्यवस्थित उत्तरं दिलेली आहेत का? सांगा ना. का काही आणखी तुमची उत्तरं देण्याची बाकी सुद्धा आहेत? जर तसं असेल तर तुम्ही इथे बोलू शकता बरं का. आमची काहीच हरकत नाही. असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे सखी म्हणत असते, नाही, माझी काहीच हरकत नाही. तेव्हा जाताना तेजस्विनी तिला म्हणत असते, हे बघ सखी बाळा, तुला एक गोष्ट सांगू का? तुला जागरणाची जास्त सवय नाही. तुला जागरणामुळे जरा त्रास होतो. त्यामुळे लवकरच झोप. हे बघ, उगाचच जास्त वेळ जागत वगैरे अजिबातच बसू नकोस. असं सुद्धा इथे आता ती बोलते आणि तेव्हा ती तिथून जायला लागते. आता जात असताना सखीने हाताला स्पर्श केलेला तो हात आणि ते सगळं काही इथे तिला आठवू लागतं. त्या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर सखी स्वतःचा हात हातामध्ये घेते आणि हातामध्ये घेऊनच त्या हाताकडे बराच वेळ ती पाहत असते. आता कान्हा सखीच्या जवळ येतो आणि म्हणत असतो, मग काय सखी मॅडम, मला एक गोष्ट तुम्ही सांगा. तुम्हाला आता नेमकं काय होतंय? कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत? ह्या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला समजतायत का? बोला ना. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला समजत असतील तर तुम्हाला एका गोष्टीची खात्री पटते का की तुमची आई कोण आहे? आता तरी खात्री पटली का? तेव्हा लगेच आता सखी कानाच्या मिठीमध्ये शिरते आणि रडायला लागलेली असते. तर आता प्रेक्षकांनो, दुसऱ्या दिवशी सकाळचा दिवस छान उजडलेला असतो. बहुतेक पावसाचं वातावरण आहे बरं का. खूपच सुंदर व्ह्यू दाखवलाय बाहेरचा. तर आता इकडे परशू, गौतम आणि मीनाक्षी हे तिघेही जण बाहेर उभे असतात आणि हे तिघेही जण बाहेर उभे असताना आपण पाहतो की आता इकडे गौतम म्हणत असतो, खरं तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का? ही जी काही बाई आहे ना, ह्या बाईने हे सगळं चुकीचं सांगितलंय. म्हणजे ह्या बाईला नक्कीच काहीतरी हाती लागलेलं असावं आणि त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, असंच मला कुठेतरी जाऊन वाटतंय. असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला तो म्हणत असतो, म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे? म्हणजे बघ ना, मला एक गोष्ट सांग, हे सगळं कशा पद्धतीने होऊ शकतं बरे? म्हणजे आता बघ ना, ही खोटी बाई आहे. तेव्हा परशू म्हणत असतो, अरे पण मला असं वाटतंय की ती कान्हाने आणलेली बाईच खोटी असू शकते. ती कशावरून खरी असेल बरं? त्यावर आता इकडे गौतम परशूवर चिडतो आणि म्हणत असतो, अरे परशू, वेडायस का? काय चाललंय तुझं? तू अशा पद्धतीने कसं काय वागू शकतोस तेच मला काही कळत नाही. म्हणजे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? अरे जेव्हा इथे वहिनी घरी आली होती त्यावेळेस तू नकळतपणे तुझ्या तोंडून एकच शब्द का बरं बाहेर निघाला, आणि तो म्हणजेच की फक्त आणि फक्त वहिनी.
तू जेव्हा ती दारामध्ये आली तेव्हा तू लगेचच वहिनी असं बोललास. हे बघ परशू, तुला सांगू का, त्या सरकारची चाकरी करणं आता बंद कर. त्याच्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये राहणं तू बंद कर. तुला हे सगळं करण्याची काही गरज नाही, समजलं तुला, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला सखी जी आहे ना ती इथे ब्रश करू लागते. आता सखी ब्रश करत असताना कान्हा तिथे येतो आणि कान्हाचा काही केल्या ब्रश सापडत नसतो आणि कान्हाचा ब्रश न सापडल्यामुळे आता आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो, माझा ब्रश, माझा ब्रश. आणि तेव्हा इकडे लगेचच ती म्हणत असते, हो तुला ब्रश हवाय का, पण मग बोल ना, तुझा ब्रश कुठे आहे, असं म्हटल्याबरोबर ती म्हणत असते, कुठे आहे म्हणजे मला कळत नाही कुठे आहे तर. पण तो म्हणतो, अरे बापरे, माझा ब्रशच नाही. तेव्हा सखी म्हणते, मी तुझा ब्रश ना टाकून दिलाय. व्हॉट, टाकून दिलाय? का असं केलंय तुम्ही? का 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 माझा ब्रश टाकून दिलाय? तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, खराब झाला होता. मग आता मला ब्रश, थांब मी ऑर्डर करतो. नाही नाही नको, मी माझ्या बोटानेच घासतो. असं कोण घासतं, शी किती घाणेरडा आहेस तू, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, हे सगळं काही करत असताना तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का, तू आत्ताच्या आत्ता बाहेर जा, मला आंघोळ करायची. तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो, नाही अजिबात कुठेही बाहेर जाणार नाही. असं काय करतोयस तू, तू बाहेर जा, मला आंघोळ करायची आहे. तेव्हा तो म्हणतो, नाही नाही नाही, तुम्ही काही इथे रुमाल टाकलाय का, रुमाल टाकलाय का, म्हणजे हे काय नवीनच. म्हणजे बघा ना, बसमध्ये चढताना आपण कसं सीट पकडण्यासाठी रुमाल टाकतो, तसं तुम्ही इथे कुठे रुमाल टाकलाय का. त्यावर सखी म्हणत असते, गप्प बस, मी रुमाल वगैरे काही नाही टाकला. त्यावर लगेच आता सखी म्हणत असते, खरं तर मी इथे रुमाल नाही टाकला किंवा तूही नाही टाकला, पण तू माझ्यावर रुमाल टाकू शकतोस बरं का, असं म्हटल्यानंतर आता कान्हा म्हणत असतो, अहो तुम्ही रुमालात मावणार आहात का, नाही मावणार तुम्ही रुमालात, असं सुद्धा आता इकडे तो बोलतो. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर सखी त्याला म्हणत असते, गप्प बस हा वाचरटपणा, आणि त्याला एक फटका मारते. कान्हा म्हणत असतो, अरे हा काय वाचरटपणा, मी काय केलं सांग बरं, मी कुठे काय केलं, काहीही केलं नाही. त्यावर आता इकडे सखी म्हणत असते, नाही हा, मी आत्ता सांगते, मीच आंघोळ करणार आहे. तेव्हा तुम्ही आंघोळ कशी करता, कशी करता म्हणजे काय, मुलींना असे प्रश्न विचारतात का कान्हा. तेव्हा तो म्हणतो, नाही हो तसं नाही, म्हणजे तुम्ही शावरने करता की तुम्ही मगाने पाणी घेऊन करता, म्हणजे ना काल रात्री शावर बंद होतं. तेव्हा सखी धावतच जाते. आता सखी धावतच गेल्यानंतर शावर ऑन करते आणि सखी शावर ऑन केल्याबरोबर पाहते तर काय, शावरचं पाणी तिच्या अंगावर पडलेलं असतं आणि तेव्हा ती ओली होते. तेवढ्यातच आता इकडे ती म्हणत असते, काय हे, तुझ्यामुळे मी ओली झाले ना. तेवढ्यातच कान्हा म्हणत असतो, अरे तू तर म्हटला शावर बंद आहे. त्यावर कान्हा म्हणत असतो, मी शावर बंद आहे ही गोष्ट रात्री बोललो होतो, आत्ता नाही, रात्री शावर बंद होता, आता म्हटलं का, तुम्ही गेलात आणि ती चालू केलं, मग तुम्ही ओल्याच होणार ना, असं म्हणून आता कान्हा पटकन जाऊन शावर बंद करणार. तेवढ्यातच सखी त्याचा हात पकडते आणि हात पकडून त्याला पुन्हा एकदा स्वतःच्या जवळ खेचण्याचा ती प्रयत्न करत असते. त्याच वेळेला कान्हा म्हणत असतो, काय करताय सखी मॅडम, प्लीज असं करू नका. तेव्हा लगेच त्या सखी म्हणत असते, थांब ना कान्हा, असं म्हणून आता कान्हा सुद्धा अगदी सखीच्या जवळ असतो. दोघेही जण थोडे थोडे त्या शावरच्या पाण्याने भिजू लागतात. सखी कान्हाच्या नजरेत नजर टाकून बघत असते. तर आता डोळे बंद करते आणि कान्हा तिच्या खूपच जवळ जाणार. तेवढ्यातच चेहरा बाजूला फिरवतो आणि चेहरा बाजूला फिरवून तिथून जाणार. पुन्हा सखी त्याचा हात जोरात पकडते आणि जोरातच हात पकडल्यानंतर त्याला आता इकडे ती स्वतःच्या बाजूनेच खेचण्याचा, ओढण्याचा प्रयत्न करत असते. जेव्हा ती त्याला स्वतःच्या बाजूने खेचते तेव्हा मात्र कान्हा पुन्हा सखीच्या हातात हात घालून तिथेच उभा राहिलेला असतो. सखीचे आणि त्याचबरोबर कान्हाचे दोघांचेही बराच वेळ नजरेचे खेळ इथे सुरूच असतात. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे बरं का, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे जी काही सखी आहे ती सखी दुसऱ्या दिवशी तेजस्विनी आणि मनस्विनी ह्या दोघींनाही समोरासमोर आणते आणि दोघींनाही समोरासमोर आणल्यानंतर आता सखी म्हणत असते, काल झाला तो खेळ, पण आज मात्र वेगळाच खेळ होणार आहे आणि तो खेळ असणार आहे माझी, म्हणजेच खरी तेजस्विनी, म्हणजेच माझी आई तेजस्विनी कॅरम खेळण्यामध्ये तरबेज होती.
मग आता आपण कॅरमचा खेळ खेळणार आहोत. काही जरी झालं ना तरी सुद्धा हा खेळ तुम्हा दोघींमध्ये रंगणार आहे. जी व्यक्ती इथे कॅरम व्यवस्थित खेळेल आणि जी व्यक्ती कॅरम खेळून ह्या सगळ्या गोष्टी करेल ना, तीच व्यक्ती आता इकडे खरी विनर असणार आहे आणि तीच व्यक्ती माझी आई सुद्धा असणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे कॅरमचा खेळ रंगलेला असतो. आता कॅरमचा खेळ रंगल्यानंतर आपण पाहतो की इकडे सरकारला काही कॅरम खेळणं फारसं जमत नसतं. ती आता कॅरम खेळताना हरू लागलेली असते आणि कॅरम खेळताना हरत असताना तिचा चेहरा अक्षरशः पाहण्यासारखा झालेला असतो, बघण्यासारखा झालेला असतो. तर इकडे आता एक एक करून जी काही सखीची आई म्हणजेच तेजस्विनी जी आहे, ती तेजस्विनी आता इकडे जिंकू लागलेली असते आणि तेजस्विनी जिंकू लागल्यानंतर इकडे लगेचच कान्हा चेरप करत असतो. तर इकडे सखी म्हणत असते, काय मग सरकार, तुम्हाला तर कॅरम खेळता येत नाही, ह्यावरून हीच एक गोष्ट सिद्ध होती बहुतेक. तर इकडे गौतम तेजस्विनीला म्हणत असतो, वहिनी बस आता थोडंच राहिले, हार मानू नकोस वहिनी, तू खेळू शकतेस, तू जिंकू शकतेस, असं म्हणून तिला आता इकडे तो प्रोत्साहन देत असतो. तर पाहत राहा लपंडाव. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.